जर तुम्ही मुंबईच्या रस्त्यावर एकटे चालत असाल तर सावधान. कुणी तुमच्या मागावर तर नाही ना याची खात्री करा. रस्त्यावर एकट्या चालणाऱ्याला गाठून बोलबच्चन देऊन ही टोळी लुटत असे. मुंबईत आतापर्यंत अशा 40 केसेस झाल्यात. ज्या मुलीने छेड काढलेली आहे किंवा तिचा आहे आणि ते तुला ओळखतील, जर तू काय नसशील तर तुला आम्ही सोडून देऊ, नाही तर मग तुझे काही खैर नाही, तुझे कंप्लेंट करू, हे करू ते करू म्हणून त्याला कोपऱ्यात घेऊन जायचं आणि मग त्याच्याकडे जे काही व्हॅल्युएबल असेल, चेन असेल, काही असेल, ती जबरदस्ती करून खेचून घेऊन जाणार. ही टोळी खास करून तरुणांना टार्गेट करायची आणि त्यांनी मुलीची छेड का काढली असा दम भरून त्याच्याकडील सोन्याचे दागिने किंवा किमती ऐवज काढून पळ काढायची. पोलिसांना मिळालेल्या एका माहितीवरून सापळा रचून किरण शहा आणि देविदास सुरवसे या दोघा भामट्यांना अटक करण्यात आली आहे. आतापर्यंतच्या आमच्या तपासामध्ये जवळपास 45 ग्राम सोनं जे आहे ते आम्ही रिकव्हर केलं. 75 ग्राम सोनं रिकव्हर केलेलं आहे आतापर्यंत आणि अजून तपास चालू आहे. इतर ठिकाणचे पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा त्यांनी अशा प्रकारचे गुन्हे केले असावेत असा आमचा अंदाज आहे. या गँगनं आणखीन असे किती गुन्हे केलेत याचा तपास पोलीस करतायत. कुणी अनोळखी व्यक्ती एकटी गाठून जर बोलण्याचा प्रयत्न करत असेल तर सावध राहण्याचं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अमोल पेडणेकर, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.